एका तलवारीची जखम काही दिवसांनी भरून येते, पण एका शब्दाची जखम कधी कधी आयुष्यभर भरून येत नाही. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात, तुमची भक्ती तुमच्या जपाने नाही तर तुमच्या बोलण्याने ओळखली जाते. तुम्ही बोलता ते शब्द लोकांना जोडतात की तोडतात. श्लोक क्रमांक 53 मध्ये वाणीचं महत्व म्हणजे गोड पण सत्य आणि प्रिय अशा बोलण्याने, सत्य बोलण्याने काय घडते किंवा काय व्हायला पाहिजे असे समर्थांनी ह्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेले आहे. श्लोक क्रमांक 53. सदा आर्जवी प्रिय जो सर्वलोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. आपण एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदाच भेटतो तेव्हा त्याचं रूप काही क्षण लक्षात राहतं, पण त्याचं बोलणं मात्र अनेक वर्ष लक्षात राहतं. काही लोक 2 मिनिटच बोलतात आणि आपलेसे वाटतात, तर काही लोक खूप विद्वान असतात पण त्यांचं बोलणं इतकं कठोर असतं की त्यांच्यापासून दूर जावंसं वाटतं. माणसाकडे धन नसलं तरी चालतं, पद नसलं तरी चालतं, पण चांगली वाणी नसेल तर तो हळूहळू लोकांना गमावू लागतो. समर्थ रामदास स्वामींना हे चांगलं माहिती होतं, म्हणून त्यांनी ह्या श्लोकात भक्तीचा एक अत्यंत महत्वाचा पैलू सांगितला आहे. भक्ताची वाणी कशी असावी याबद्दल समर्थ या श्लोकात सांगतायत. तो फक्त गोड बोलणारा नसतो, तो फक्त सत्य बोलणारा देखील नसतो, तर गोड, सत्य, विवेकी आणि संयमी असा तो असतो. कारण योग्य शब्द एखाद्याचं आयुष्य घडवू शकतात आणि चुकीचे शब्द नातेसंबंध उद्ध्वस्त करू शकतात. समर्थ रामदास म्हणतात की सर्वोत्तम भक्ताची ओळख त्याच्या वेशभूषेवरून नसून ज्ञानावरून किंवा कीर्तीवरून होत नाही, तर त्याच्या वाणीवरून होते. त्याच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द नम्रतेचा, प्रेमाचा आणि सत्याचा असतो. तो बोलतो तेव्हा समोरच्या माणसाला कमीपणा वाटत नाही, उलट त्याच्या मनाला आधार मिळतो. समर्थांच्या संपूर्ण साहित्यामध्ये वाणीवर खूप मोठा भर दिलेला आहे. ते म्हणतात, राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. याचा अर्थ फक्त लोकांना खुश ठेवणे असे नाही, तर लोकांना त्यांच्या मनात आपल्याविषयी विश्वास, प्रेम, आदर निर्माण होईल अशी वागणूक देणे. कारण आयुष्यातील मोठं भाग्य हे फक्त पैशाने मिळत नाही, तर ते माणसं जोडल्याने मिळते. आज आपण पाहतो की एखादं नातं वर्षानुवर्ष टिकलेलं असतं, पण एका कठोर वाक्यामुळे ते क्षणात तुटतं. त्याउलट एखादा माणूस फक्त 2 प्रेमळ शब्द बोलतो आणि कायमचं आपल्या मनात घर करून जातो. म्हणूनच समर्थ दासबोधात म्हणतात, पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते. जसं बी पेराल तसंच पीक उगवतं. तसेच शब्द बोलाल तसेच शब्द आपल्याला परत ऐकायला मिळतात. तुम्ही आदर दिलात तर आदर मिळेल, तुम्ही अपमान केलात तर अपमान परत येईल. ही निसर्गाची व्यवस्था आहे. भगवद्गीतेतील उदाहरण आपण येथे पाहू शकतो. तप म्हणजे फक्त उपवास नाही. भगवान श्रीकृष्णांनी 17व्या अध्यायात वाङ्मय तप सांगितलेलं आहे. ते म्हणतात, जे बोलणं कोणालाही दुखावत नाही, परंतु जे सत्य आहे आणि प्रियही आहे आणि हितकारकही आहे, तेच वाणीचं खरं तप आहे. हे किती सुंदर आहे. फक्त सत्य बोलणं पुरेसं नाही, फक्त गोड बोलणंही पुरेसं नाही. ते बोलणं सत्य असलं पाहिजे, प्रिय असलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे हितकारक असलं पाहिजे. हे तिन्ही गुण एकत्र आले पाहिजे. हेच समर्थ ह्या श्लोकात आपल्याला सांगतायत. समर्थ पुढे सांगतात की भक्त सत्यवादी असतो, पण सत्य बोलणं म्हणजे दुसऱ्याला टोचून बोलणं नाही.
आज अनेक लोक म्हणतात, मी स्पष्ट बोलतो, मला स्पष्ट बोललेलं आवडतं. पण त्या स्पष्टपणामध्ये अहंकार, राग, दुसऱ्याला कमी लेखण्याची भावना असते. ते सत्य नसतं, तर तो कठोरपणा असतो. समर्थांना असं सत्य अजिबात अभिप्रेत नाही. त्यांना प्रेमाने सांगितलेलं सत्य अभिप्रेत आहे. आजच्या व्यवहारात ही गोष्ट खूप कठीण वाटते, कारण बहुतेक लोकांना खोटी स्तुती ऐकायची सवय लागलेली असते. जो खरे बोलतो त्याच्यावर लोक रागवतात, संबंध तुटतात, म्हणून अनेक जण तोंड देखलेपणा करतात. पण समर्थ सांगतात, सत्य सोडू नका, पण सत्य सांगण्याची पद्धत बदला. जर आपल्या बोलण्यात प्रेम असेल, समोरच्याच्या हिताची भावना असेल, तर कठीण सत्य सुद्धा स्वीकारलं जातं. श्रीकृष्णांनी आणखीन एक संवाद कला भगवद्गीतेमध्ये सांगितलेली आहे. कुरुक्षेत्रावर अर्जुन पूर्णपणे खचला होता. श्रीकृष्णांनी त्याला एकदाही त्याचा अपमान केला नाही. उलट ते म्हणालेही नाहीत की तू का असं वागतोस. ते म्हणाले, तू भ्याड आहेस. त्याऐवजी त्यांनी संयमाने त्याचं मन ऐकलं. नंतर प्रेमाने, विवेकाने आणि सत्याने त्याला मार्गदर्शन केलं. म्हणून अर्जुन बदलला. जर श्रीकृष्णांनी रागाने बोलला असता तर गीता जन्मालाच आली नसती. ह्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, योग्य शब्दानं माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. समर्थ या श्लोकात विवेकी हा शब्द मुद्दाम वापरतात, कारण प्रत्येक सत्य प्रत्येक वेळी बोलायचंच असतं असं नाही, आणि बोलायचं नसतं असं देखील नाही. विवेक म्हणजे कधी बोलावं, किती बोलावं, कोणासमोर बोलावं आणि किती शांत राहावं हे समजणं आहे. विवेक नसलेला सत्यवादी अनेकदा नाती तोडतो, पण विवेकी सत्यवादी नातीही जोडतो. पुढे समर्थ म्हणतात, श्रेष्ठ भक्त कधीही मिथ्यत्वाचा आधार घेत नाही. इथे मिथ्या म्हणजे फक्त खोटं बोलणं नाही, तर दिखावा करण्यासाठी बोलणं, उगीच मोठेपणा दाखवण्यासाठी बोलणं, अफवा पसरवणं, निरर्थक बडबड करणं, दुसऱ्याची निंदा करणं हे होय. एका ठिकाणी एक आणि दुसऱ्या ठिकाणी दुसरं बोलणं हे सगळं मिथ्यत्वाचंच आहे. म्हणजे तोंडावर एक, पाठीवर एक असं बोलणं ह्याला मिथ्यत्वाचं बोलणं असे म्हणतात, किंवा बोलण्यामध्ये दंभता असणे असं म्हणतात. जो साधना करतो त्याने सर्वप्रथम जिभेवर नियंत्रण मिळवलं पाहिजे. जिभेवर नियंत्रण समर्थांना दोन्ही अर्थ सांगायचे. एक म्हणजे खाण्यावरती आपण नियंत्रण मिळवलं पाहिजे, म्हणजे काय खावं काय नाही ह्यासाठी जिभेवर त्याचे चोचले जास्त पुरवत नाही राहायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे वाणी, जे आपण बोलतो त्यावरही नियंत्रण ठेवलं पाहिजे, कारण मनाचं प्रतिबिंब सर्वात आधी वाणीमध्ये दिसतं. येथे भगवद्गीतेतील उदाहरण आपल्याला घेता येईल. श्रीकृष्णाने स्थितप्रज्ञाची वाणी कशी असावी हेही भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. ते म्हणतात, भगवद्गीतेतील स्थितप्रज्ञ व्यक्तीस एक मोठा गुण म्हणजे त्याचं मन स्थिर असतं. मन स्थिर असल्यामुळे त्याची वाणीही स्थिर असते. तो रागाच्या भरात बोलत नाही आणि आनंदाच्या भरात अवास्तव आश्वासनही देत नाही. मत्सरातून निंदा करत नाही. त्याचे शब्द विचारपूर्वक बाहेर पडतात. हेच समर्थांच्या सदा सर्वदा सत्यवादी विवेकी ह्या शब्दाचं जिवंत उदाहरण आहे. समर्थांचा हा श्लोक फक्त बोलण्याबद्दल नाही, तर तो मनाच्या संस्काराबद्दल आहे. ज्याच्या मनात प्रेम आहे, त्यांच्या मनात शब्दात प्रेम असतो. ज्याच्या मनात अहंकार असतो त्याच्या शब्दात टोचणी असते. ज्याच्या मनात शांतता आहे त्याच्या शब्दातही शांतता असते. आणि म्हणूनच वाणी बदलायची असेल तर आधी मन बदलावं लागतं. आज सोशल मीडियावर, कुटुंबात, कार्यालयात सर्वत्र शब्दांची उधळण होत असते. लोक विचार न करता प्रतिक्रिया देतात. एका मेसेजमुळे, एका कमेंटमुळे, एका पोस्टमुळे वर्षानुवर्षाची नाती तुटतात. आपण जे फॉरवर्ड करतोय ते योग्य आहे का नाही याचा देखील विचार करत नाही. फॉरवर्ड करताना
त्या मेसेजची शहानिशा देखील केली जात नाही. आपण पाठवलेल्या मेसेजमुळे समोरचा दुखावला जाईल त्याचा ह्या संदर्भात तो विचार देखील करत नाही. समर्थ रामदास आज असते तर कदाचित एवढंच म्हणाले असते, बोलण्यापूर्वी एक क्षण थांबा. हा शब्द समोरच्याचे मन जोडणारा आहे की तोडणारा याचा विचार करा. जर हा एक प्रश्न आपण स्वतःला रोज विचारला तर आपल्या आयुष्यातील अनेक वाद, अनेक गैरसमज आणि अनेक दुःख आपोआपच कमी होतील. म्हणूनच समर्थ म्हणतात, सर्वश्रेष्ठ भक्त जो असतो तो फक्त मोठमोठे ग्रंथ वाचून ज्ञान सांगत नाही, तर तो आहे ते ज्ञान नम्रतेने बोलतो, सत्याने जगतो आणि विवेकाने निर्णय घेतो आणि आपल्या वाणीने लोकांच्या हृदयात भगवत भक्ती किंवा प्रेम आणि विश्वास निर्माण करतो आणि लोकांच्या मनामध्ये भगवंताविषयी शांतता आणि प्रेम कसे निर्माण होईल याचा विचार करतो. अशी वाणी हीच खरी साधना आहे आणि अशी साधना करणारा भक्तच जगात खऱ्या अर्थाने धन्य ठरतो. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यात जर काही त्रुटी असेल तर माफ करा. ह्या श्लोकाप्रमाणेच इतरही श्लोकांचे अर्थ जर आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर कृपया माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्याला जर ह्या श्लोकाच्या अर्थावरती काही कमेंट करायचं असेल किंवा जर काही प्रश्न असतील तर जरूर मला ते प्रश्न पाठवा. धन्यवाद.